नमस्कार. एस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 9.2 प्रश्न नंबर 11. प्रश्न 10 मधील आकृतीत कोणत्या व्यक्ती परस्पर विरुद्ध दिशांना तोंड करून बसलेल्या आहेत? मित्रांनो, पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्या दोन व्यक्ती परस्पर विरुद्ध दिशांना तोंड करून बसलेल्या आहेत? मग आता पर्याय क्रमांक 1 आहे एच आणि बी. मित्रांनो, एच आहे वायव्य दिशेला आणि बी आहे ईशान्य दिशेला. आता वायव्य आणि ईशान्य या समोरासमोरच्या दिशा नाही आहेत, म्हणून एच आणि बी यांचं तोंड परस्पर विरुद्ध दिशांना येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 आहे एफ डी. मित्रांनो, एफ आणि डी, एफ आहे नैऋत्य दिशेला आणि डी आहे आग्नेय दिशेला. आता नैऋत्य आणि आग्नेय या सुद्धा समोरासमोरच्या दिशा नाही, म्हणून एफ आणि डी यांचं तोंड परस्परांच्या विरुद्ध दिशेला येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा. आता पर्याय क्रमांक 3 आहे एच डी. मित्रांनो, एच आणि डी, एच आहे वायव्य दिशेला आणि डी आहे आग्नेय दिशेला. आग्नेय आणि वायव्य या एकमेकांच्या समोरासमोरच्या दिशा आहेत. आग्नेय वायव्य समोरासमोरच्या दिशा आहेत, म्हणजे डी आणि एच यांचं तोंड परस्पर विरुद्ध दिशांना असेल, म्हणजे डीचं तोंड असेल वायव्यकडे आणि एचचं तोंड असेल आग्नेय दिशेकडे. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 एच डी. प्रश्न नंबर 12. मनीषा आग्नेय दिशेकडे पाठ करून उभी आहे. ती एकदा उजवीकडे काटकोनात वळली, मग 4 वेळा काटकोनाच्या निम्मे अंतर डावीकडे वळत गेली. आता डावीकडे तोंड वळवल्यास तिच्या समोर प्रथम कोणती दिशा येईल? मित्रांनो बघा, मनीषा आग्नेय दिशेकडे पाठ, आता ही आहे आग्नेय दिशा, मनीषाची पाठ आहे आग्नेय दिशेकडे, म्हणजे तिचं तोंड आहे मित्रांनो वायव्य दिशेकडे. ही आहे मनीषा, ही चोच दिसते मित्रांनो, ते आहे मनीषाचं नाक, म्हणजे मनीषाचं तोंड आहे वायव्य दिशेकडे, तिची पाठ आहे आग्नेय दिशेला. ती एकदा उजवीकडे काटकोनात वळली. मित्रांनो, उजवीकडे काटकोनात म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेला. मित्रांनो, उजवीकडे काटकोनात वळली, म्हणजे तिचं तोंड आता आहे ईशान्य दिशेला. मग 4 वेळा काटकोनाच्या निम्मे अंतर डावीकडे. काटकोनाच्या निम्मा अंतर म्हणजे मित्रांनो 45 अंश. काटकोन असतो 90 अंशाचा, काटकोनाच्या निम्मा अंतर म्हणजे 45 अंशात ती डावीकडे वळत गेली. मित्रांनो, किती वेळा? 4 वेळा. आता आपल्याला 45 अंशाचे 4 वळण घ्यायचे आहेत. कुठे? तर डावीकडे. मित्रांनो, ईशान्य दिशेला तोंड आहे बघा, 45 अंशात एकदा, पुन्हा 45 अंशात एकदा, पुन्हा 45 अंशात एकदा आणि पुन्हा 45 अंशात एकदा. म्हणजे मित्रांनो, आता मनीषाचं तोंड कुठं आलं? नैऋत्य दिशेला. आणि नैऋत्य दिशेला तोंड आल्यानंतर आता डावीकडे तोंड वळवल्यास, आता नैऋत्य दिशेला तोंड आहे मित्रांनो, पुन्हा डावीकडे तोंड वळवायचे. म्हणजे मित्रांनो, आता डावीकडे तोंड वळवल्यानंतर तिच्या समोर कोणती दिशा येईल? तर मित्रांनो, तिच्या समोर कोणती दिशा येणार आहे? तिच्या समोर येईल दक्षिण दिशा. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 दक्षिण. प्रश्न नंबर 13. मावळत्या सूर्याच्या दिशेत उजवा हात असलेला राजेंद्र 2 वेळा डावीकडे काटकोनात वळला. आता उजवीकडे मान वळवत नेल्यास त्याच्या तोंडासमोर प्रथम कोणती दिशा येईल? मित्रांनो, मावळता सूर्य म्हणजे पश्चिम दिशा. मावळत्या सूर्याकडे मित्रांनो उजवा हात म्हणजे राईट. म्हणजेच मित्रांनो, राजेंद्रचं तोंड असेल दक्षिण दिशेला, म्हणजे त्याचा उजवा हात असेल पश्चिम दिशेला आणि डावा हात असेल पूर्व दिशेला. आता मित्रांनो काय झाले? मावळत्या सूर्याच्या दिशेत उजवा हात असलेला राजेंद्र 2 वेळा डावीकडे काटकोनात वळला. मित्रांनो, त्याचं तोंड आहे दक्षिण दिशेला, तो 2 वेळा डावीकडं म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेला तो 2 वेळा काटकोनात वळला. मित्रांनो, एकदा काटकोनात वळला, त्याचं तोंड आलं पूर्वेला, पुन्हा काटकोनात वळला, त्याचं तोंड आलं मित्रांनो आता उत्तर दिशेला. 2 वेळा डावीकडे काटकोनात वळला. आता उजवीकडे मान वळवत नेल्यास मित्रांनो त्याचं तोंड आता उत्तर दिशेला आहे आणि त्याने पुन्हा मान उजवीकडे वळवली, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत त्याने मान वळवत नेल्यास त्याच्या तोंडासमोर कोणती
त्याच्या तोंडासमोर प्रथम कोणती दिशा येईल? म्हणजे मित्रांनो या ठिकाणी राजेंद्र हे त्याचं नाक, म्हणजे आता त्याच्या तोंडासमोर प्रथम कोणती दिशा येणार आहे? तर ईशान्य दिशा येणार आहे. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ईशान्य. प्रश्न नंबर 14. सोबतच्या आकृतीत जी पासून एच पर्यंत जाताना किती वेळा ईशान्य दिशेत आपण चालत जातो? मित्रांनो जी पासून एच पर्यंत चालत जाताना किती वेळा आपण ईशान्य दिशेत चालत जातो? मित्रांनो ईशान्य दिशा बघा, उत्तर आणि पूर्व यांच्या कोपऱ्यामध्ये ईशान्य दिशा आहे. मग आता मित्रांनो या ठिकाणी बघा, ईशान्य दिशा पहिल्यांदा इथे मित्रांनो आपल्याला ईशान्य दिशा लागते, त्यानंतर पुन्हा मित्रांनो ही आहे ईशान्य दिशा, त्यानंतर पुन्हा ईशान्य दिशा. म्हणजे मित्रांनो एक वेळेस, दोन वेळेस आणि तीन वेळेस आपल्याला 3 वेळेला ईशान्य दिशेत चालत जावं लागतं. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 3. प्रश्न नंबर 15. प्रश्न 14 मधील आकृतीत जी पासून एच पर्यंत जाताना कोणत्या दिशेत चालणे होत नाही? मित्रांनो प्रश्न नंबर 15 आहे, ही आकृती आहे प्रश्न नंबर 14 मधील. आता जी पासून एच पर्यंत चालत जाताना कोणत्या दिशेत चालणे होत नाही, म्हणजे कोणत्या दिशेला आपण चालत नाही. आता आपल्याला पर्यायांचा वापर करायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे आग्नेय. मित्रांनो आग्नेय दिशा बघा, इथे आपल्याला आग्नेय दिशा दिसती, म्हणजे मित्रांनो आग्नेय दिशेला आपलं चालणं झालेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 आहे नैऋत्य. मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैऋत्य. नैऋत्य म्हणजे मित्रांनो ही कोपऱ्यातली दिशा, आणि कोपऱ्यातल्या दिशेमध्ये पश्चिम आणि दक्षिण यांच्यामधली ही नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशेला आपलं मित्रांनो या आकृतीमध्ये कुठेही चालणं होत नाही. मग आता आपल्याला पुढचे 2 पर्याय बघायचे. ईशान्य. मित्रांनो ईशान्य बघा, ईशान्य म्हणजे मित्रांनो इथे आहे ईशान्य दिशा. जी पासून एच पर्यंत चालत जाताना मित्रांनो ईशान्य दिशेला आपलं चालणं होतं. त्यानंतर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 आहे वायव्य. मित्रांनो वायव्य, मित्रांनो इथे बघा ही आहे वायव्य दिशा. इथून आपण वायव्य दिशेकडे चालत जातो, म्हणजे वायव्य दिशेला सुद्धा आपलं चालणं होतं. तर मित्रांनो नैऋत्य दिशेला चालणं होत नाही. या पूर्ण आकृतीमध्ये नैऋत्य दिशेला चालणं होत नाही, म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 नैऋत्य. प्रश्न नंबर 16. घड्याळात 10:30 इतकी वेळ झालेली असताना तास काटा कोणती दिशा दाखवतो? मित्रांनो घड्याळात वाजले 10:30, म्हणजे तास काटा 10 आणि 11च्या मध्ये असेल, मिनिट काटा 6 वर असेल. तर मित्रांनो तास काटा कोणती दिशा दाखवतो? तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या लक्षात येईल तास काटा या दिशांकडे बघा, आपण लगेच सांगू शकतो तास काटा मित्रांनो ही वायव्य दिशा दाखवतो, म्हणजे उत्तर आणि पश्चिम यांच्या मधली दिशा वायव्य. म्हणजेच 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 वायव्य. प्रश्न नंबर 17. रोशन उत्तरेकडे 25 मीटर अंतर चालत जातो, मग तो पूर्वेला 10 मीटर अंतर चालत जातो, नंतर पुन्हा उत्तरेला 5 मीटर अंतर चालत जातो, शेवटी तो पश्चिमेला 10 मीटर अंतर चालतो. आता रोशन मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? मित्रांनो प्रश्न सोपा आहे. रोशन उत्तरेकडे म्हणजे मित्रांनो वर, उत्तरेकडे 25 मीटर अंतर चालत जातो. आता या ठिकाणी आपण घेतला रोशन. रोशन उत्तरेकडे म्हणजे मित्रांनो आपल्याला वर. आता उत्तरेकडे 25 मीटर म्हणजे थोडक्यात आपण इथपर्यंतचं अंतर घेतलं 25 मीटर. रोशन इथपासून वरपर्यंत म्हणजे उत्तर दिशेला 25 मीटर अंतर चालत गेला. नंतर पूर्वेला 10 मीटर. आता मित्रांनो पूर्व दिशा म्हणजे उजवा हात. आता उजवीकडे म्हणजे थोडक्यात पूर्व दिशेला 10 मीटर. आता हे मित्रांनो अंदाजे आपल्याला या ठिकाणी हे अंतर घ्यायचं आहे. हे आहे 10 मीटर अंतर. पूर्वेला बघा, इथपासून पूर्वेला 10 मीटर अंतर चालत जातो, नंतर पुन्हा उत्तरेला 5 मीटर. मित्रांनो पुन्हा उत्तरेला म्हणजे पुन्हा वरच्या बाजूला 5 मीटर. बघा आता इथपर्यंत हे उत्तरेला पुन्हा 5 मीटर अंतर चालत जातो, शेवटी तो पश्चिमेला 10 मीटर. मित्रांनो पश्चिम म्हणजे या ठिकाणी डावीकडे, पुन्हा पश्चिमेला म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पुन्हा पश्चिमेला 10 मीटर अंतर. पश्चिमेला 10 मीटर, इथे आहे 10 मीटर अंतर चालत जातो.
आता रोशन मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? मित्रांनो हे 5 अंतर आहे, तर हे सुद्धा किती असणार? 5 मीटर असणार. म्हणजे आता मित्रांनो रोशन मूळ ठिकाणापासून, हे त्याचं मूळ ठिकाण आहे, आता इथपर्यंत आहे 25 आणि हे वरचं 5 30. म्हणजे मित्रांनो एकूण अंतर किती होणार? इथपासून तर इथपर्यंत हे 25 आणि 5 म्हणजे 30 मीटर. तर मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला? मित्रांनो इथून वर जर म्हटलं तर उत्तरेला, बघा वरची दिशा आहे उत्तरेला, उत्तरेला 30 मीटर, 30 मीटर उत्तरेला. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 30 मीटर उत्तरेला. मित्रांनो इथपासून तर इथपर्यंतचं अंतर, तो इथे आहे, इथपर्यंतचं अंतर आहे 30 मीटर आणि उत्तर दिशेला म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 18. एका घड्याळात मिनिट काटा दक्षिण दिशा व तास काटा ईशान्य दिशा दर्शवत आहे, तर घड्याळ पुढीलपैकी कोणती वेळ दर्शवत आहे? तर मित्रांनो बघा हे घड्याळ आहे, ह्या घड्याळामध्ये मिनिट काटा दक्षिण दिशा, बघा मित्रांनो आता या ठिकाणी मिनिट काटा आहे दक्षिण दिशेला, म्हणजे मिनिट काटा या ठिकाणी 6 वर आहे. तास काटा ईशान्य दिशेला, मित्रांनो ही आहे ईशान्य दिशा, ईशान्य दिशेला आहे तास काटा. तर मित्रांनो घड्याळ पुढीलपैकी कोणती वेळ दर्शवत आहे? तर मित्रांनो तास काटा आहे 1 आणि 2च्या मध्ये, मिनिट काटा आहे 6 वर, म्हणजे आता घड्याळात वाजलेले आहे 1:30, 1:30 मिनिटे म्हणजे 1:30 वाजले. 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 1:30. प्रश्न नंबर 19. मित्रांनो आकृती या ठिकाणी काढलेली आहे, आकृती फक्त अगोदर समजून घ्या, कारण की पूर्ण प्रश्नावरून जर आकृती काढायला गेलो आपण तर खूप वेळ लागेल, म्हणून आकृती अगोदर काढून ठेवली. बघा आता विनोदच्या घराच्या दक्षिणेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा. मित्रांनो इथे आहे विनोदचं घर, विनोदच्या घराच्या दक्षिणेस, दक्षिण म्हणजे मित्रांनो या ठिकाणी दक्षिणेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा, 5 किलोमीटर अंतरावर मित्रांनो या ठिकाणी आहे शाळा. घराच्या पश्चिमेस 3 किलोमीटर अंतरावर मंदिर, घराच्या पश्चिमेस, पश्चिम म्हणजे मित्रांनो या ठिकाणी डावीकडे, घराच्या डावीकडे 3 किलोमीटर अंतरावर आहे मंदिर. बागेच्या पूर्वेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा. आता बागेच्या पूर्वेस मित्रांनो इथे आहे बाग, बागेच्या पूर्वेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बाग आहे, बागेच्या पूर्वेस 5 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. बागेपासून 10 किलोमीटर अंतरावर उत्तरेला नदी आहे. मित्रांनो बागेपासून 10 किलोमीटर अंतर उत्तरेला, उत्तरेला म्हणजे वरच्या बाजूला मित्रांनो या ठिकाणी नदी आहे. बागेपासून 10 किलोमीटर अंतर उत्तरेला नदी आहे. नदीच्या पश्चिमेला 10 किलोमीटर अंतरावर बाजार. मित्रांनो नदीच्या पश्चिमेला, पश्चिम म्हणजे डाव्या बाजूला, नदीच्या डाव्या बाजूला 10 किलोमीटर अंतरावर बाजार आहे. आणि रुग्णालयाच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर बाजार आहे. मित्रांनो रुग्णालयाच्या उत्तरेला म्हणजे बाजारापासून 5 किलोमीटर वरती दक्षिणेला रुग्णालय आहे. तर विनोदच्या घरापासून रुग्णालय कोणत्या दिशेस व किती अंतरावर आहे? मित्रांनो विनोदचं घर, घरापासून रुग्णालय कोणत्या दिशेस व किती अंतरावर? मित्रांनो घरापासून रुग्णालय जर म्हटलं तर कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला. या घरापासून रुग्णालय कुठे आहे? तर मित्रांनो इथे, म्हणजे घरापासून रुग्णालय कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. आणि किती किलोमीटर अंतरावर आहे? तर मित्रांनो हे अंतर आहे 10 किलोमीटर, वरचं अंतर 10 किलोमीटर, तर हे अंतर 10 किलोमीटर आणि हे मित्रांनो आहे 5 किलोमीटर. घरापासून, घरापासून तर रुग्णालय, तर मित्रांनो हे अंतर 5, म्हणजे हे 10 आणि हे 5 किलोमीटर, म्हणजे 15 किलोमीटर. पश्चिमेस 15 किलोमीटर. मित्रांनो घरापासून रुग्णालय पश्चिमेला 15 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 20. राघव घराकडे तोंड करून उभा होता, त्याच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा होती, तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला, आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? मित्रांनो राघव घराकडे तोंड करून उभा होता, त्याचं तोंड घराकडे होतं, त्याच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा होती. मित्रांनो त्याच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा म्हणजे उत्तर दिशेकडे आपला डावा हात कधी असेल? बघा मित्रांनो उत्तर दिशेकडे आपला डावा हात म्हणजे लेफ्ट हँड कधी असेल? तर मित्रांनो आपलं तोंड जर पूर्वेला असेल तर,
म्हणजे मित्रांनो राघवचं तोंड पूर्वेला होतं, म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा होती, म्हणजे उजव्या बाजूला दक्षिण दिशा. पुढे काय म्हटलंय, तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. मित्रांनो त्याचं तोंड पूर्वेकडे आहे, तो 3 वेळा काटकोनात म्हणजे 90 अंशामध्ये उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत 3 वेळा वळला. मित्रांनो तो बघा या ठिकाणी पहिल्यांदी वळला, त्याचं तोंड दक्षिणेला, दुसऱ्यांदी काटकोनात वळला, त्याचं तोंड पश्चिमेला, तिसऱ्यांदी काटकोनात वळला, त्याचं तोंड आता उत्तरेला आहे. 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? मित्रांनो त्याचं तोंड आहे उत्तरेला. आता मित्रांनो घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? तर मित्रांनो ही आहे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत, म्हणजे घर त्याच्या उजवीकडे आहे. घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे डावीकडे, म्हणजे मित्रांनो त्याचं घर आता कुठे आहे? त्याचं तोंड उत्तरेला आहे आणि त्याचं घर मित्रांनो इकडे, म्हणजे कुठे आहे त्याचं घर? उजवीकडे, उजव्या बाजूला. म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 घर उजव्या बाजूला आहे. प्रश्न नंबर 21. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि राहिलेले सर्व प्रश्न जर तुम्हाला आणखी सोडवून पाहिजे असतील तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. बघ त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.